रखडलेल्या कामांवर विरोधी पक्षनेते पैलवान मंगेशदादा चव्हाण यांचा धडक दौरा, ठेकेदारांना दिला इशारा। सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका येथे विरोधी पक्षनेते निवड झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसात पैलवान मंगेशदादा चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातील रखडलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी शहर अभियंता व संबंधित ठेकेदारांसमवेत सांगली, मिरज, कुपवाड परिसरात दौरा केला। महापुरुषांच्या पुतळ्याच्या कामाबाबत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात सुनावले। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम 1.5 वर्षापासून प्रलंबित असल्याची खंत व्यक्त करत 14 एप्रिल पूर्वी पुतळा बसला पाहिजे, अन्यथा संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे असा इशारा त्यांनी दिला। त्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांच्या स्मारकस्थळी भेट देत कामाची पाहणी केली। शहर अभियंता व ठेकेदाराच्या उपस्थितीत काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले। कत्तलखाना परिसरातील भिंतीचे काम रखडल्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत काम का थांबले, अडचण काय आहे, तातडीने कारणे द्या आणि काम सुरू करा असे आदेश दिले। विरोधी पक्ष नेते म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी घेतलेली ही धडक भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे। काँग्रेसचा तरुण व तडफदार कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या मंगेश चव्हाण यांनी तिन्ही शहराचा समतोल विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला। या पाहणी दौऱ्यात महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते व संबंधित ठेकेदार उपस्थित होते। शहरातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी पुढील काही दिवसात आणखी आढावा बैठका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ओ इकडे किती वेळ उद्याची शिकवतो आम्ही सांगून तुम्हाला जवळजवळ आता महिनाभर चालू आहे। महिनाभर चालू आहे, 1 महिना झाला चालू आहे। ती करायला लागला आपल्या कंपाऊंडचं काम करता येतं। ते आता दोघातून कमिटी समोर ठेवायला पाहिजे असं म्हणतो। कधी मग ती कमिटीची मीटिंग केली बसणाऱ्यामध्ये ते काय म्हणलं तुम्ही? ते आणि चारी बाजूला भिंती पण आहे पुढे असं गेट आहे ना, गेट पहिल्या अरे हाय की साहेबांकडे बाजू सर मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख कामं व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अद्यापही बसला नाही। गेली 1.5 वर्ष झालं काम चालू आहे, अद्यापही का पुतळा बसला नाही यासाठी समाजातली काही घटक लोकांसहित, शहर अभियंतासहित व ठेकेदारासहित जागेवर जाऊन व्हिजिट दिली आहे आणि तिथले संबंधित ठेकेदाराला येणाऱ्या 14 एप्रिलच्या आधी
हा पुतळा बसला पाहिजे म्हणून सूचना दिल्यात आणि जर का पुतळा बसत नसेल तर त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टला काढण्याच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानंतर आम्ही संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं जागेवर आम्ही इथं व्हिजिट दिली आहे. इथल्या पण संबंधित ठेकेदाराला बोलवून यांना पण सूचना दिल्यात की लवकरात लवकर ह्या संभाजी महाराजांचं काम चालू झालं पाहिजे. ह्या सूचना या ठिकाणी आम्ही दिल्या आहेत. कत्तलखान्याचं सांगलीमध्ये मध्य ठिकाणी असलेला कत्तलखाना याची सुरक्षित भिंत मंजूर आहे. जवळजवळ 8 ते 9 फुटाची सुरक्षित भिंत मंजूर आहे आणि या भिंतीचं काम अद्यापही रखडलेलं आहे. ते पण ठेकेदाराला बोलवून कशासाठी काम रखडलंय, काय अडचणी आहेत त्या सगळ्या जाणून घेऊन संबंधित डिपार्टमेंटला संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. उद्यापासून ते पण काम चालू होईल.